कामच होत नाही आहेत, खूप आळस आला आहे, काही करावंसं वाटत नाही आहे आणि ना सतत काही ना काही खाण्याचं क्रेविंग येत राहतं आणि जास्त करून गोड खाण्याचं क्रेविंग येत राहतं. अशा ना अनेक अडचणींना तुम्ही आज तोंड देत आहे. घरातून बाहेर पडावंसं वाटत नाही, काम समोर दिसते पण करावंसं वाटत नाही, बऱ्याच गोष्टी विसरायला होत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय कारणीभूत असू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आपण ठेवतो का? तर नाही. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ ना फक्त या गोष्टींवर आहे आणि ह्याचे उपाय घेऊन मी आलेली आहे. मी ऑकल्ट एक्सपर्ट मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील ना तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे ना मंडळी, की जेव्हा आपल्याला वाटतं की कामं करू नयेत किंवा आपल्याला खूप आळस येतो किंवा काहीही केल्या म्हणजे असं प्रसन्नच वाटत नाही आणि नुसतं 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 काहीतरी एकांतात बसावंसं वाटतं, कोणाबरोबर बोलावंसं वाटत नाही, प्रत्येक गोष्टीत पैसा आला की पैसा जातो किंवा काहींकडे पैसा पण येत नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि आजच्या जीवनामध्ये ना बरेच जण ह्या गोष्टींना फेस करत आहेत. तर मला सांगा की जेव्हा तुम्हाला असं सगळं वाटतं ना त्यावेळेस तुम्ही विचार करता का की असं का होतं आहे, हे होण्याच्या मागे कारण काय आहे? कधीतरी आपल्याला कारणं कळत नाहीत, आपलं माइंड स्टक झालेलं असतं की आपल्याला मुळात वाट दिसत नाही, मार्ग दिसत नाही आणि आपण त्यातून बाहेर येत नाही. तर मंडळी, याच्या मागे ना अनेक कारणं आहेत. आता पहिलं कारण असं आहे ना की आपल्या घरामध्ये आपण सतत आणि सतत वाद घालतो, आर्ग्युमेंट करतो, घरात शांतता ठेवत नाही, नको ते अपशब्द आपण आपल्या घरामध्ये बोलतो आणि ते कुठेतरी खरे होतात. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण येता येता थांबतात. दुसरं की तुम्ही अतिशय नेगेटिव्ह थॉट तुमच्या डोक्यामध्ये नेगेटिव्ह थॉट प्रोसेस चालू आहे, तुम्ही नेगेटिव्हच बोलता. म्हणजे कोणी पॉझिटिव्ह बोलत असेल तरी तुम्ही त्याला नेगेटिव्हमध्येच आन्सर देता की हे का करतो, कशाला करतो, हे काय होणार आहे का, हे काही हे नसतं, हे फालतूच आहे, ते असंच आहे. हे सगळं नेगेटिव्ह जे आहे ना ते तुम्ही तुमच्या ओट्यात घेताय. बरं, तिसरं, जेव्हा तुम्ही एखाद्या विषयी जो बाहेर असेल, तुमच्या घरातही नाही आहे पण तुमच्या त्या वास्तूमध्ये बसून तुम्ही एखाद्याविषयी प्रचंड वाईट बोलता, त्याचं वाईट पाहता, तो काय करणार आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे, वगैरे वगैरे वगैरे, आपण त्याला खूप दूषणं लावतो आणि ते एक कारण आहे. प्रत्येक वेळी कोणीतरी काहीतरी लिंब फिरवतंय, तंत्रमंत्र करतंय, काळी जादू करतंय असं नसतं. खूपदा आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपल्या आयुष्यात येणारे चांगले क्षण थांबवतो आणि याला फक्त आणि फक्त आपण कारणीभूत आहोत. मग ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मंडळी तुम्हाला स्वतःला प्रयत्न केले पाहिजेत. आणि तिसरी असते ती वास्तू. जर तुमच्या वास्तूमध्ये तुमचं जे टॉयलेट आहे ना ते जर साऊथमध्ये असेल किंवा साऊथ ईस्टमध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये ती राहूची जागा आहे. तुम्ही राहू खराब केला, मग पैसा, ती जागा आहे ती पैसा येण्याची जागा आहे आणि त्या जागी जर पाणी आलं, अग्नीच्या दिशेला जर पाणी आलं ना तर तुम्ही तुमच्या त्या अग्नीवर जसं पाणी टाकताय ना तसंच तुम्ही तुमच्या येणाऱ्या पैशांवर पाणी पडतंय. थोडक्यात तुमच्या येणाऱ्या इच्छांवर पाणी पडतंय. तुमच्या प्रत्येक गोष्टी ज्या तुम्ही मनाशी ठरवताय त्या पूर्ण होत नाहीत. त्याला कारण हे एक आहे. दुसरं कारण आहे की नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्ट, ईशान कोन. ईशान कोनला पण जर तुमचं टॉयलेट असेल तर अक्षरशः व्यक्ती बर्बाद होतो. त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर हा होतोच होतो. टॉयलेट अशा ठिकाणी असूच नये, कारण ती देवाची जागा आहे. वास्तुपुरुषाचं डोकं तिथे येतं, तिथे शिव एनर्जी आहे. भगवंताची जागा असलेल्या जागी जर आपलं टॉयलेट असेल तर आपण त्या वास्तुपुरुषाच्या डोक्यावर काय काय करतोय आज. तर ज्या घरामध्ये असं टॉयलेट आहे ना त्यांनी सावध राहावं. माझे असे बरेच क्लायंट पाहण्यात आहेत. त्यांच्या घरामध्ये जेव्हा ते मला सांगतात की माझ्या या व्यक्तीला आमच्या घरात कॅन्सर झाला आहे, माझा सगळ्यात पहिला प्रश्न असतो मग तुमचं जे टॉयलेट आहे ते नॉर्थ ईस्टला आहे का, आणि ते तिथेच असतं. मंडळी, नॉर्थ ईस्टचं टॉयलेट तुम्हाला बर्बाद करतो, तुम्हाला झिरोमध्ये आणून सोडतो आणि या एका गोष्टीलाच काही रेमेडी नाही आहे. रेंटवर राहत असाल तर घर बदला, रेंटवर राहत नसाल, तुमचं स्वतःचं घर असेल, रेमेडीज करा. पण रेमेडीज म्हणजे तोडफोड करून तुम्हाला रेमेडीज करावी लागेल. तुम्हाला पूर्ण ते ईशान कोनचं टॉयलेटच मोडावं लागेल, पण त्यासाठी तुम्हाला अनेक परमिशन्स काढाव्या लागतील.
ते शक्य आहे का तेही पहा. पण साऊथ ईस्टला जे आहे टॉयलेट, अग्निकोणमध्ये जे टॉयलेट येतं ते मी सांगू शकते तुम्हाला. त्याची सुंदर रेमेडी आहे. तुमचं जे कमोड असेल किंवा तुमचं जे टॉयलेट आहे ना, त्याला स्क्वेअर अशा भागामध्ये तुम्ही टेप येते येलो कलरची, ती लावू शकता. येलो कलरची टेप पूर्ण त्या कमोडच्या म्हणजे जे टॉयलेट आहे ना त्याला अशी स्क्वेअरमध्ये लावा. आणि तुमच्या साऊथच्या भिंतीवर अग्नियंत्र लावा. अग्नियंत्र येतं ते लावा. सतत नाही तर तुमच्या साऊथ साईडला एक छोटासा 0चा बल्ब येतो लाल कलरचा, तो लावा. आणि याने तुम्हाला पहा काय फरक पडतो, कसं वाटतंय, काय वाटतंय हेही पहा. हे जे महत्त्वाचे आहे ना वास्तूचे काही प्रॉब्लेम्स, हे खूप भयानक असतात. तुम्हाला माहीत असेल पूर्वापार जी जुनी लोकं होती, आपली कितीही मोठी घरं असू द्या पण टॉयलेट बाहेर असायचे. ते योग्य होतं. आता काय झाले, जागा कमी झाल्यात, माणसं वाढली आहेत, त्यामुळे मोठी घरं बाहेर टॉयलेट हे पॉसिबल होत नाही. आणि बिल्डिंगमध्ये राहणारी लोकं आहेत त्यांना तर अजिबात शक्य नाही आहे. तुमच्या साऊथमध्ये ड्रेनेज जरी आलं ना तरी तुम्ही बर्बाद. साऊथला ड्रेनेज येताही कामा नाही आहे. कारण वास्तू आहे ना ही बोलत नसली ना तरी परिणाम देते. आणि जेव्हा ती परिणाम देते ना तेव्हा ते आपल्याला भोगायचे असतात. त्याच्यामुळे आहे ना घर घेताना, घर बांधताना या गोष्टींचा ना विचार करत जा. आणि ज्या व्यक्तीचा राहू खराब असतो ना ती व्यक्तीला अग्निकोणमध्ये टॉयलेट हे येतंच येतं. त्यामुळे राहूचे उपाय करा. पितृदोष लागतो त्याच्यामुळे. पितृ खुश नाहीत तर आपण कसे खुश, आपली कामं कशी होणार, आपल्याला आपण झिरोमध्येच जाणार. त्यामुळे पितृला खुश करा. पितृदोषाचे अनेक उपाय आज आहेत, ते तुम्ही करा. आणि सर्वात महत्त्वाचा पितृदोषाचा जो उपाय आहे तो अमावस्येला, मी माझ्या बऱ्याच अमावस्यांच्या व्हिडिओमधून सांगितलेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या पद्धतीने उपाय करा. राहूचा उपाय करायचा असेल तर राहूचं दान करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कावळ्यांना खायला घाला, मुक्या जनावरांना खायला घाला. असं करून एक एक उपाय करा. शनी महात्म्य वाचा, हनुमानाची सेवा करा, सूर्याला जल अर्पण करा. पितृ आणि राहू यांना कधीही नाराज ठेवू नका. बरं, अग्निकोणमध्ये टॉयलेट आला, तुमचा राहू बिघडला ना तर कोर्ट केसेस तुमच्यावर येतात. कोर्टाचं लटांबळ मागे लागतं आणि ते सुटत नाही. त्याच्यामुळे ती पण काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला. या तर घर रेंटवर असेल तर बदला, स्वतःचं असेल तर तोडफोड करून चांगला वास्तुतज्ञ कोण असेल त्याला घरामध्ये नेऊन त्याला व्यवस्थित वास्तूची चाचणी करू देत. तर मंडळी, नकारात्मक विचारांना अजिबात वाव देऊ नका. लोकांचं वाईट बघायचं तुमचं काम नाही आहे. तो भगवंत बसलाय, तो काही हिशोब ठेवेल. आपल्या राहत्या घरामध्ये आपण वाद घालायचा नाही. तुम्हाला जर वाटतंय पैसा यावा, पैसा टिकावा, गडगंज श्रीमंत व्हावं, तर मंडळी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवाव्या लागतील. आणि ज्या घरात हे घडतंय ना त्या लोकांनी तर खास करून माझा व्हिडिओ पुन्हा पाहावा. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलीत ना तर तुमचा आळस, तुमची एन्झायटी, तुमचं जे माइंड स्टक झाले ते, सतत काही गोष्टी विसरणे, ह्या सगळ्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि हळूहळू ना एक तुमचं लाईफ अलाइन होईल, व्यवस्थित मार्गावर येईल, नवीन मार्ग मिळतील, जगायची पद्धत कळेल. आणि आयुष्य तुम्हाला माहिती आहे का तुमचा हा शेवटचा जन्म आहे, पहिला जन्म आहे, दुसरा आहे, तिसरा, मला माहिती आहे का? नाही ना. म्हणजे भगवंताने आयुष्य दिलेलं आहे ना त्याला चांगलं जगा, वाया घालवू नका हो. एक क्षण वाया घालवणं म्हणजे ना माझ्या मते तरी धादांत मूर्खपणा आहे. लोक 8 तास झोप म्हणतात, मला तर 3 तास मिळाली तरी मी खुश आहे. त्यामुळे मी झोपण्यात पण आयुष्य वाया घालवणार नाही आहे. आणि ते कळून चुकलेलं आता झोपण्यात आयुष्य वाया घालवणे म्हणजे काय असतं ते. योग निद्रा हा एक खूप चांगला मार्ग आहे आपल्याला आपल्या योगामध्ये दिलेला. आणि कमी झोपेने कोणी मरत नाही हो, कळलं. पण आयुष्यामध्ये जर असे काही नेगेटिव्हिटी, पैशाची अडचण, ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना तर माणूस त्यातच बर्बाद होतो. त्याच्यामुळे मंडळी उपाय जे मी दिलेले आहेत ते आवर्जून करत जा.
ह्या गोष्टींना कुठेतरी ना आपल्या घरामध्ये सातत्याने पूजा, देव अर्चा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. धूप दीप दिपारे झाले पाहिजेत. प्रॉब्लेम असा आहे ना की आपण जेव्हा ह्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष करतो, व्यवस्थित देवपूजा होत नाही, वाचन होत नाही, कसलं उपासना होत नाहीत घरामध्ये तो आपल्या मंत्रांचा ह्याचा त्याचा जाप होत नाही, ते मंत्र उच्चारण होत नाही ना, तर आपल्याला ह्या सगळ्याचे त्रास होतात. तर ह्या त्रासातून बाहेर पडायचं असेल ना, तर घराला सगळ्यात पहिले पवित्र ठेवा आणि घराला मंदिर समजा. अर्वाच्य शब्द टाळा, नेगेटिव्हिटी काढून टाका, लोकांविषयी बोलणं काढून टाका. आणि जर वास्तुदोष असतील तर प्लीज कुठल्या तरी चांगल्या वास्तू एक्सपर्टला बोलावून त्याचे उपाय करा. जो तुमचं स्वतःचं घर आहे आणि रेंटचं असेल तर तुमच्याकडे मोठा पर्याय, तुम्ही ते सोडून दुसरीकडे जाऊ शकता. तर मंडळी, इतके खास आणि छान असं मी आज इथे तुम्हाला उपाय दिलेले आहेत. आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये मला सांगा असे प्रॉब्लेम कोणाकोणाला होत आहेत, असे कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये अशी वादळं आहेत. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला मी आवडणारेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.